भाजपाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जनवात्सल्य या निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली। यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत। भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आले असता त्यापूर्वी ते 7 रस्ता परिसरातील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी भेटीला गेले। चहापानानंतर बराच वेळ नूतन खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासह रणजितसिंह मोहिते पाटील आणि शिवतेज सिंह मोहिते पाटील यांची बंद दाराआड चर्चा झाली। काही वेळानं प्रणिती शिंदे या बाहेर आल्या। त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी महापौर महेश कोठे, दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांना आतमध्ये बोलावून चर्चा केली। थोड्या वेळाने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचंही आगमन झालं। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे। सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात कोणाला कुठे उमेदवारी द्यायची, कोणता मतदारसंघ कोणाला घ्यायचा याबाबत या सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली, त्यात ते विजयी झाले। आता रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे आमदार असल्याचं बोललं जात आहे। मात्र या भेटीनंतर लवकरच चित्र स्पष्ट होईल असं मानलं जातं।